चंद्रपुर में शिक्षा को बढ़ावा देने की एक प्रेरणादायक पहल सामने आई है। नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था और डॉक्टर सचिन धगड़ी के सहयोग से एक जरूरतमंद और मेधावी छात्र को स्कूल आने जाने के लिए साइकिल भेंट की गई। चंद्रपुर में सामाजिक सरोकार की मिसाल पेश करते हुए नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था ने 7वीं कक्षा के मेधावी और जरूरतमंद छात्र अजिंक्य दिवसे को साइकिल भेंट की। अजिंक्य की मां घरों के काम कर परिवार का पालन पोषण करती है। आर्थिक कठिनाइयों के बावजूद अजिंक्य ने पढ़ाई के प्रति अपनी लगन और मेहनत बनाए रखी है। छात्र को स्कूल आने जाने में होने वाली परेशानी को देखते हुए संस्थान ने ये मदद प्रदान की। इस अवसर पर संस्था के पदाधिकारियों ने कहा कि समय पर मिली सहायता विद्यार्थियों के भविष्य को नई दिशा दे सकती है। कार्यक्रम में संस्था के कई पदाधिकारी और सामाजिक कार्यकर्ता भी मौजूद रहे। अजिंक्य दिवसे जो इयत्ता 7वी मध्ये आहे, त्यांनी आपल्या कष्टाने आणि मेहनतीने 6वी मध्ये जो 90% गुण मिळवले आणि तो अभ्यासामध्ये चांगली प्रगती करीत आहे। तर त्याला कुठे ना कुठे आपल्या समाजातून आणि आपल्या नात्यापुरतीच्या संस्थेच्या माध्यमातून मदत व्हावी आणि त्याला फायदा व्हावा या दृष्टीने एक मी विचार नात्यापुरतीच्या ग्रुपमध्ये टाकला आणि सर्वांनी त्याला अनुमोदन केले आणि आज आपण त्याला आपल्या नात्यापुरतीच्या ग्रुपतर्फे एक सायकल त्याला शाळेमध्ये जाण्या येण्याकरिता भेट म्हणून भेटवस्तूच्या रूपात आपण देत आहे। त्याबद्दल मी अजिंक्यच्या वतीने नात्यापुरतीच्या ग्रुपचं मनापासून आभारी आहे। आपण नात्यापुरतीच्या ग्रुपतर्फे असेच अनेक कार्यक्रम राबवले आहे, अनेक गरजू होतकरू शाळकरी मुलांना मदत केली आहे। तसेच दवाखान्यासंबंधी असेल किंवा रक्त पुरवठा करण्यासंबंधी आपण खूप मदत केलेली आहे। तर आपण असेच काम अविरत चालू ठेवू अशी मी अपेक्षा करतो आणि परत एकदा मी नात्यापुरतीच्या ग्रुपचे अजिंक्यच्या वतीने अजिंक्य दिवसाच्या वतीने धन्यवाद मानतो। आमची संस्था मागील 8 वर्षापासून आरोग्य आणि शिक्षण या 2 क्षेत्रात कार्य करीत आहे। संस्थेचा उदात्त हेतू हाच आहे की कुठलाही गरजू विद्यार्थी किंवा गरजू होतकरू पेशंट हा वंचित राहू नये, त्याला योग्य वेळी योग्य मदत मिळावी। एकंदरीतच शिक्षण हा समाजाचा कणा आहे। शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडत असतो, म्हणूनच होतकरू गरजू विद्यार्थी आम्ही त्याची माहिती घेतो आणि त्यानंतर त्याला मदत देतो। तर एकंदरीतच हा सेवाभाव जो आहे तो अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सुरू आहे। आमच्या नात्यापुलकीचे अध्यक्ष संतोषजी ताजने तसेच फाउंडर मेंबर सर्व या गोष्टीची शहानिशा करतात आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णय घेत असतो। पुढेही हा सेवाभाव असाच सुरू राहील असा मी आशावाद व्यक्त करतो आणि एकंदरीतच आज आम्ही नाते आपुलकीचे तर्फे आदित्य दिवसे या गरजू होतकरू विद्यार्थ्याला शिक्षणापासून तो वंचित राहू नये, तो अगदी आपल्या राहत्या घरापासून 2.5 किलोमीटरपर्यंत सायकलने जाणे येणे करू शकतो, त्याच्या शिक्षणात कुठेही खंड पडू नये, अत्यंत गरीब विद्यार्थ्याला सायकल देण्याचा आम्हाला आनंद होत आहे। असाच हा सेवाभावी उपक्रम पुढेही चालू राहील मी असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।